पगार कसे होतात, म्हणजे 8 लाख कोटी पैकी 4 लाख कोटी हे वेतनावर आणि पगारावर खर्च होतात. आणि इथं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला त्यांचा हमी भाव पण मिळत नाही, किंवा शेतमालाला, कुठल्याच शेतमालाला त्यांचा हमी भाव मिळत नाही. खताच्या, बाकीच्या शेती निविष्ठांच्या किमती दरवर्षी दुपटीनं तिपटीनं चौपटीनं वाढत असताना, सगळ्याच गोष्टींची महागाई वाढत असताना, घेतलेल्या बँकाकडून घेतलेल्या कर्जावर सुद्धा प्रोसेसिंग फीवर सरकारला जीएसटी द्यावी लागत असताना, बचत खात्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स द्यावे लागत असताना, मग हा दादा जो काही 4 लाख कोटीचा आणि 8 लाख कोटींचा हिशोब सांगतायत, तर हजारो कोटी या योजनांसाठी आणि या शेतकऱ्यांसाठी कसे खर्च होतात याचा हिशोब दादांनी सांगितला. आणि शेतकऱ्यांना निर्वाणीचा सल्ला दिला की तुम्ही सबुरी ठेवा. पण ही सबुरी दादा शेतकऱ्यांच्या पोटात खरंच पोटात जाते का? ती योजनेत सबुरी पण धरली आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो की नाही होतो हे तुम्हाला कोण सांगणार, हाही एक प्रश्न आहे. की शेतकऱ्यांचं आयुष्य हे आकड्यात अडकलेलं आहे. मग कधी कर्जाचा आकडा असतो, कधी आत्महत्यांचा आकडा असतो, कधी मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाचा आकडा असतो. अशी ही आकडेवारी शेतकऱ्यांना जगू देत नाही, आणि ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या ताटामध्ये भाकरी देत नाही. बजेटमध्ये त्याचा हिशोब नसतो. त्यांच्या आयुष्यांचा हिशोब कोणी मांडणार आणि कसा मांडणार? 70,000 कोटीची कर्जमाफी मागच्या सरकारनं दिली होती, आणि आम्ही 32,000 कोटी कसे दिले याचा हिशोब जुळवण्यामध्ये दादा तुम्ही तरबेज असाल. समित्या बनतात, तुमचे अहवाल तयार होतात, घोषणा घुमतात, शेतकरी आत्महत्या करतात, मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही कोरडं आकाश आहे. हे कटू सत्य आहे, कडू सत्य आहे. दरवर्षी काही हजार शेतकरी आत्महत्या करतात. दिवाळीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दादा, त्याचं तुम्हाला अश्रू दिसलं नाही. ज्या दिवशी